कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार मंडलिक विजयाबद्दल निश्चित. कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांची पावन नगरी. आज त्यांचे वारसदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर प्रबळ दावेदारी सांगितली आहे. पाहूया हा रिपोर्ट. माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी राजघराण्यातील संभाजीराजे यांचा 45,000 मतांनी पराभव केला होता. यावेळी संभाजीराजे यांचे वडील विरुद्ध मंडलिक यांचा मुलगा अशी लढत होत आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. भाजपनं आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, पण महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून झालेलं नाहीये. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचं तिकिटाचं टेन्शन कायम आहे. कोल्हापुरातही दोन्ही बाजूंकडून उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलं नाहीये. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र अजून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे सुद्धा निश्चित झालं नाहीये. शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांना उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू आहे. आणि आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्यावेळी शिंदे गटाची सुरुवात केली त्यावेळी त्यांना 13 खासदारांनी महाराष्ट्रातून पाठिंबा दिला आणि त्याचवेळी या 13 खासदारांना आम्ही उमेदवारी देऊ हा शब्द शिंदे साहेबांनी दिला होता. आणि त्याच पद्धतीने गेले 2 दिवस आम्ही त्यांना भेटतोय. सगळ्या खासदारांना त्यांनी आश्वस्त केलं आहे की प्रत्येकाला ही उमेदवारी मिळेल. त्यामुळे आमच्या 13चे 13 खासदार कोल्हापूरचे उमेदवार हे संजय मंडलिकच असणार आहेत. महायुतीचा उमेदवार मीच असणार आहे. मला त्या पद्धतीने आश्वस्त केलेलं आहे आणि म्हणून मला कुठलीही शंका त्या बाबतीत. कार्यकर्त्यांनी आज मेळावा घेतला, पण कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा असं आवाहन भाजपच्या धनंजय महाडिकांनी केलंय. संजय मंडलिक साहेब हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यामुळं त्यांना अपेक्षा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे, महायुतीकडून त्यांना पूर्वी शब्द दिला गेला होता असं ते सांगतायत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होईल हे वाटणं स्वाभाविक आहे. पहिल्या यादीत व्हायला पाहिजे होते, प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे, परंतु अद्याप झालेलं नाही. आणि आज त्यांनी मेळावा घेतलेला आहे. मेळावा घेण्यात काही गैर नाही आहे. कार्यकर्त्यांच्या मध्ये थोडासा संभ्रम असेल, अस्वस्थता असेल तर खासदार साहेब त्यांची समजूत काढतील याची मला खात्री आहे. आणि 1-2 दिवस त्यांनी संयम ठेवला तर निश्चित चित्र स्पष्ट होईल आणि मला यामध्ये कोणती अडचण. शिवसेनेच्या युतीत कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेकडे होती. आता महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर कोल्हापूरची जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटानं दर्शवली आहे. या संदर्भात विषय कसा झालाय, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत निर्णय घेतील असं 3-4 पक्षामध्ये ठरलेलं आहे आणि म्हणून ती जबाबदारी त्यांची असणार आहे. ते काय निर्णय घेतात याच्यावर महाविकास आघाडीत बैठकीत चर्चा होईल. कदाचित आता राहुलजींची सभा आहे त्याच्या आधी किंवा नंतर महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यामुळे योग्य तो निर्णय होईल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं तिकिटाचं टेन्शन कायम दिसतंय. महाविकास आघाडीकडून अनपेक्षितपणे शाहू महाराज यांना पुढे आणले गेले. खरे तर ही शिवसेनेची जागा, परंतु शरद पवार यांनी खेळी करून ही जागा शाहू महाराज यांचेसाठी सोडण्याचे ठरवले व त्यासाठी उद्धव ठाकरे यांना. मागील लोकसभा लढतीत संजय मंडलिक यांच्या विजयामध्ये आमदार सतेज पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. तेच खरे विजयाचे शिल्पकार होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमचं ठरलंय हे ब्रीदवाक्य फेमस झालं होतं. आता तेच सतेज पाटील हे विरुद्ध बाजूला आहेत. त्यापूर्वी 2014 मध्ये महाडिक यांनी मंडलिक यांचा 33,000 मतांनी पराभव केला होता. महाडिक यांना 48% तर मंडलिक यांना 45% मतदान झाले होते. 2019 ची लढत पुन्हा एकदा मंडलिक विरुद्ध महाडिक अशी झाली होती. त्यावेळी मंडलिक यांना 56% तर महाडिक यांना 36% मतदान झाले होते. संजय मंडलिक तब्बल 2,70,000 मतांनी निवडून आले. आता 2024ला हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकत्र येतील. महाडिक यांची साथ मंडलिक यांना असेल तर सतेज पाटील हे विरोधात असतील. आजतरी मंडलिक हे विजयाबद्दल ठाम दिसून येत आहेत. पाहूया. त्यांना मी तयारी करत नाही तर या जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी म्हणून अनेक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती म्हणून मी काम केलेलं आहे. जिल्हा परिषद लोकसभेला मी काही पहिल्यांदा निवडणुकीला उभारत नाही. 2014 साली मी उभारलो होतो, माझा 30,000 मतांनी पराभव झाला. त्यानंतर 2019 साली मी निवडणुकीला उभारलो, माझा 2,70,000 मतांनी विजय झाला. या निवडणुकीला अधिक ताकदीने मी निवडून येईल असा मला ठाम विश्वास. राज्य शासनाच्या माध्यमातून विशेषतः एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याची पावती निश्चितपणाने लोक आम्हाला देणार आहेत. ते आदरणीय असले तरी लोकशाहीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 आघाड्या एकमेकांच्या समोर येणारच आहेत. त्या आघाडीनं कोण उमेदवार निवडावा हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या आघाडीनं मला उमेदवारी दिल्यानंतर माझ्या समोर कोण प्रतिस्पर्धी आहे म्हणून मी काय त्यांच्या विरोधात उभारणार नाही, कारण मी विद्यमान खासदार आहे. माझ्या विरोधात कोण हा प्रश्न त्या निमित्तानं होणार आहे. शाहू महाराज यांच्या उमेदवारी मागे शरद पवार हेच आहेत. त्यांना कागलच्या घराण्याची साथ अथवा रस्त मिळणार काय? परंतु समरजित घाटगे भाजपशी एकनिष्ठ राहणार अशीच शक्यता दिसते. त्याचे कारण म्हणजे कागल विधानसभा. तिथे त्यांना सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी 2 हात करताना संजय मंडलिक यांची साथ असणे महत्त्वाचे ठरणार आहे. शाहू महाराज यांना कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री जाधव यांची सक्षम साथ असेल. माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचा मोठा जनाधार आहे.
सोबतच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील व करवीरचे आमदार PN पाटील यांची साथ असेल. या सर्वांचे सारथ्य साहजिकच सतेज पाटील करतील. दुसरीकडे राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर हे संजय मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मागील वेळी त्यांनी या मतदारसंघातून मोठी लीड दिली होती. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे मंडलिक यांचे पाहुणेच, तर कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. तसेच जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांची सोबत लाभेल. युतीचे सारथ्य धनंजय महाडिक यांचेकडे असेल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 3 आमदार शाहू महाराज यांचेकडे तर 3 आमदार संजय मंडलिक यांच्या बाजूने आहेत. जरी लढत शाहू महाराज व संजय मंडलिक अशी आहे, तरी ती पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच रंगेल, यात शंका नाही. पाहूया कोण बाजी मारेल.